बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना दोषी ठरवण्यात आला असून त्यांना 4 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा तसंच 100 कोटी रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। जयललितांसोबतच त्यांचे 3 सहकारी एन शशिकला, जे इलावर्सी आणि व्ही.एन. सुधाकरन यांनाही प्रत्येकी 10 कोटींचा दंड तसंच 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। या शिक्षेमुळे जयललिता यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावा लागला असून 6 वर्षांसाठी निवडणूक लढवता येणार नाही। गुन्हेगार सिद्ध झाल्यामुळे मुख्यमंत्री पद सोडावं लागलेल्या जयललिता या भारतातल्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री ठरल्यात। शिक्षेची सुनावणी झाल्यानंतर चक्कर आणि छातीत दुखू लागल्यानं त्यांना पारप्पना तुरुंगातील रुग्णालयात पाठवण्यात आले। निकाल जाहीर होताच त्याचे तीव्र पडसाद तमिळनाडू राज्यात उमटलेत। अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाली आहे, बस पेटवणे असे प्रकार घडलेत। द्रमुक नेते एम करुणानिधी आणि हे प्रकरण लावून धरणारे भाजप नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांचे पुतळे संतप्त जमावाने जाळलेत। तमिळनाडूमधील बिघडलेली कायद्याची सुव्यवस्था बघता जयललिता यांना बंगळुरूमध्ये ठेवलं जाण्याची शक्यता आहे। हे प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूया। बघा, तब्बल 65 कोटी रुपयांची मालमत्ता, अवैध मालमत्ता जमवल्याची तक्रार होती। 28 किलो सोनं, 12,000 साड्या, 32 कंपन्या एवढी संपत्ती जयललितांची होती। 100हून अधिक बँक खाती त्यांची होती। अनेक ठिकाणी जमीन होती आणि याच बेहिशोबी संपत्ती प्रकरणी जयललितांच्या विरोधात खटला सुरू होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।